UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांचा 4 दिवस कोल्हापूर दौरा। पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची हजेरी। समरजित घाटगे आज शरद पवार गटात प्रवेश करणार। जोडे कसले वार्ता, हिम्मत असेल तर समोर या। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजितदारांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद। 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत। आजही लावालावी करतात राणेंचा पवारांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे। ठाकरेंच्या गेट आउट टीकेला राणेंचं प्रत्युत्तर, तर राऊत राज्याचं वातावरण बिघडवतात, त्यांना जेलमध्ये टाका, राणेंची मागणी। नारायण राणे आणि त्यांच्या चाराणे बाराणेंवर व्यक्त व्हायचं नाही। अविघ्न पार्कची फाईल काढली आणि ईडी लागली तेव्हा राणेंनी लोटांगण घातलं। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं राणेंवर टीकास्त्र। फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही मास्तर पाठवू। ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शौर्यांनी सुरत लुटली। राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी। पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा। बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित। नड्डांच्या उपस्थितीत माझा भाजप पक्षप्रवेश। काही नेत्यांच्या विरोधामुळे घोषणा नाही। खडसेंचा मोठा गौप्यस्फोट। भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहणार, अन्यथा पवारांसोबत राहणार, खडसेंची भूमिका। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल। रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीत घुसून मारू, नितेश राणेंचं प्रक्षोभक विधान। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपून घेणार नाही। रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची बदली। अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी। गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता। वेतनवाढ, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून धरणे आंदोलन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळण्यासाठी मुदतवाढ। मंत्री अदिती तटकरेंची माहिती। मराठवाडा विदर्भात पावसाचं थैमान। परभणी, नांदेड, बीडमध्ये नद्यांना पूर। अनेक गावांना पुराचा वेढा। शेती पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका। सिद्धेश्वर धरण 100% भरलं। अनेक भागात पूरस्थिती। वसमत ते उमरा फाटा येथील राज्य महामार्गावरील पुलाचा काही भाग तुटला। विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीला येलो अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगावसह सातारा आणि पुण्यात हलक्या पावसाचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।